बघा, पीचा घात 2x भागीला पीचा घात x अधिक 1 बराबर पीचा घात 4. तर x बराबर किती असा विस्तार सूत्रे या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा. लेकरांनो, इथं एक सूत्र विस्तार सूत्रे या प्रकरणामध्ये इयत्ता 8वीत असताना आम्ही एक सूत्र अभ्यासलं. एचा घात m छेदस्थानी एचा घात n. याची मांडणी एचा घात m भागीला एचा घात n अशी जरी केली तरी हेच ते आहे. अंश छेद स्वरूपात मांडणं काय आणि असं भागीला स्वरूपात आडवी मांडणी करून मांडणं काय, दोघांचा अर्थ आहे. आता या सूत्राचा विस्तार कसा होतो. इथं मूळ हे सारखं आहे, इथं सुद्धा हे ए मूळ आहे, त्याचे घात वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेस या सूत्राचा विस्तार करत असताना त्या घाताघातामध्ये वजा बाकी होत असताना आम्ही अभ्यासलं. मग इथं मूळ ॲज इक्वल आहे, इथं मूळ ॲज इक्वल आहे पी. म्हणून इथं या सूत्राच्या विस्ताराप्रमाणे झालेली ही मांडणी, जसं की पीचा घात 2x वजा चिन्ह इथं कंसामध्ये x अधिक 1 का घ्यायचे कंसामध्ये. एखाद्या चिन्हाला लागून दुसरं चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या आली असेल तर ते चिन्ह किंवा चिन्हांकित संख्या कंसामध्ये बंदिस्त करा, हा गणितीय गुणधर्म त्या न्यायानुसार. आता हे पीचा घात 4 इथं मांडा. इथं एक गोष्ट लक्षात घ्या लेकरांनो, या पीसाठी हे पी खलास होतात. हे दोन पदं ह्या दोन राशी परस्परांना भागीला आहेत, अंश छेद या स्वरूपात आहेत त्या. म्हणून या पीसाठी इथं हा पी खलास होते. अंशस्थानी पी काय, छेदस्थानी पी काय, पीला पी खलास होईल ना. हे दोन पदं ह्या दोन राशी जर का परस्परांना भागीला आहेत तर त्या मधील पी हे पद लोप पावते लेकरांनो. आता उरलं काय होईत तर 2x वजा कंसामध्ये x अधिक 1 समोर इकडं 4. 2x वजा चिन्ह कंसातील पदाला गुणीला वजा गुणीला x वजा x वजा अधिक वजा होतात आणि हे 1 समोर 4. 2x मधून x गेला, 1x राहिला, हे वजा 1 हे 4. एक्सला एकटं करा, 4कडे जाताना 1 अधिक स्वरूपात का मांडावे. हे प्रत्येक गणिताला असलेले गुणधर्म आम्ही पाठ केले पाहिजे. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल अधिक स्वरूपात मांडावी लागते. एक्स बराबर काय, आम्हाला प्रश्नामध्ये एक्सची व्हॅल्यू विचारली 5. हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं ॲन्सर. ओके. विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.